हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती स्वागत आहे. बाहेर पाऊस पडतोय आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं गरम गरम काही कुरकुरीत चटपटीत खावंसं वाटतं, म्हणून मी बनवते ब्रेड पॅटीस. तर त्यासाठीच इथं मी आधी लसूण सोलून घेते आहे. तुमच्याकडे येतोय का पाऊस? कारण की पुण्याला तर खूप पाऊस चालू आहे. पॅटीससाठी भरपूर लसूण लागणार आहे आणि जास्त लसूण टाकला की मग पॅटीस छान होतात, चव छान येते. म्हणून आधी जास्त लसूणच सोलून घेते मी. कोणत्या पण पदार्थात लसणाची चव छान लागते आणि चांगला पण असतो लसूण खाल्लेला. तुम्ही बघू शकता किती मस्त असे पॅटीस झालेत आपले. आता सुरुवात करूया आपण पॅटीस बनवायला. एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, 2 पळ्या तेल घेतलं आहे, 1.5 ते 2 पळी. पळी खूप छोटी आहे म्हणून 1.5 ते 2 पळी घेतली आहे. आता मोहरी टाकते तेलामध्ये. मोहरी छान तेलामध्ये तडतडू द्यायची. मोहरी ही बारीकी गावरान मोहरी आहे शेतातली, ती खूप छोटी छोटीशी आहे. असं तर बाहेर मोठी मोहरी मिळते, पण ही घरची गावच्या शेतातली मोहरी आहे, गावरान मोहरी आहे. मोहरी तडतडली, आता त्यामध्ये जिरे टाकू, कढीपत्ता टाकू. कढीपत्ता खूप सारा घ्यायचा आहे पॅटीसाठी, छान लागतो, चव छान येते एक त्याचीच. आणि तो जर असा तेलामध्ये तडतडला की मग त्याला चव एक वेगळीच येते. पॅटीस बनवण्यासाठी इथं मी दुपारीच बटाटे उकडून ठेवलेले, कारण की ते थंड होतील म्हणून. आता बटाटे थंड झालेले आहेत, कधीच थंड झालेले आहेत, कारण ते मी दुपारीच उकडायला टाकलेले होते. आता जिरे मोहरी छान तडतडलेत, तर त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊ. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे यांचा ठेचा केलेला आहे, तो ठेचा यामध्ये टाकून घेतला आहे. ठेचा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यामध्ये हळद मीठ टाकून घ्यायचं. पाव चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा मीठ. हळद मीठ टाकल्यावरती छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता उकडलेले बटाटे ह्यामध्ये कुस्करून टाकायचेत. छानपैकी थंड झालेत आणि 3-4 शिट्ट्यामध्ये पूर्ण बटाटे शिजले जातात. 3-4 शिट्ट्यामध्ये बटाटे शिजवून घेतले तिथे मी. तर छानपैकी बटाटा आपला मिक्स करून झालाय. आता वरतून कोथिंबीर टाकू, बारीक चिरलेली. कोथिंबीर अशी वरतून टाकली की छान होते भाजी बटाट्याची. आता बटाट्याची भाजी थंड होते तोपर्यंत इथं बेसनपीठ मिक्स करून घेते मी. बेसनपीठामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले. पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या वाटून घेतल्यात त्याच मिक्सरच्या भांड्यातनं पाणी टाकते ह्यामध्ये, कारण जी काही हिरवी मिरची शिल्लक राहिलेली असेल मग ती पण ह्यामध्ये जाईल बेसनपीठामध्ये. बेसनपीठ छान मिक्स झालं आहे, त्यामध्ये थोडंसं सोडा टाकला आहे. आता बटाट्याचा मसाला पण थंड झाला आहे, तो ब्रेडला लावून घेते. छानपैकी चमच्याने असं सगळीकडे मसाला लावून घ्यायचा.
सगळीकडे पोहोचला पाहिजे, गेला पाहिजे मसाला ब्रेडला. नंतर त्यावर असा दुसरा ब्रेड ठेवून घेतलाय आणि त्याचे चाकूने असे मधून 2 भाग केलेत. अर्धा व्हिडिओ लांबून घेतलाय मी आणि अर्धा जवळून, त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय, कारण की एकदम लांबून एवढं स्पष्ट आणि क्लिअर दिसलं नसतं. आता असं हाताने प्रेस करून घ्यायचे पॅटीस आपल्याला. तर तेल गरम करायला ठेवलंय. तेलामध्ये थोडंसं बेसन पीठ पण टाकून चेक केले की तेल गरम झाले की नाही. तेल गरम झालं असेल तरच मग आपल्याला पॅटीस सोडायचं, कारण थंड तेलात पॅटीस सोडलं तर तेल खूप ओढेल पॅटीस आणि खूप तेलकट पण होतील. तर छानपैकी मीडियम गॅसवरती तळून घ्यायचेत आपल्याला पॅटीस. 5 ते 7 मिनिट तळायचेत, म्हणजे छान क्रिस्पी होतात. एक बाजू पूर्णपणे शेकून घ्यायची, तळून घ्यायची आहे. आता एक बाजू तळून झाली आहे, आपण पलटवून घ्यायचे पॅटीस. हळूच दुसरी बाजू करायची आहे आपल्याला पॅटीसला, कारण की तेल खूप उडतं मग अंगावर. दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचेत आपल्याला पॅटीस. पावसाळ्याच्या दिवसात असं थंडीमध्ये गरम गरम काहीतरी खायचा आनंदच वेगळा असतो. गरमागरम पॅटीस सोबत चहा, हिरवी मिरची. मस्त दोन्ही बाजूने छानपैकी पॅटीस तळून घेतलेत खरपूस होईपर्यंत. आणि खरपूस झाले, क्रिस्पी झाले की मग काढून घ्यायचे. आता पॅटीस तळून झालेले आहेत आपले. आता गरमागरम चहासोबत, हिरव्या मिरचीसोबत पॅटीस खाऊन घ्यायचे. बस, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.